नमस्कार मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार जे ग्रहमान तयार होतंय त्या ग्रहमानानुसार 26 ऑगस्ट पर्यंतचा काळ हा 7 राशींसाठी चांगला असणार आहे. मनासारख्या घटना घडणार आहेत. ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होता त्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. नोकरी, व्यवसाय, लग्न या सगळ्याच बाबतीत सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. पण मग त्या 7 राशी कोणत्या आहेत आणि 26 ऑगस्ट पर्यंत असं कुठलं ग्रहमान तयार होतंय जे त्या 7 राशींसाठी अनुकूल ठरणार आहे? चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात आधी त्या 7 राशी कोणत्या आहेत ते बघूया आणि मग एक एक करून त्या 7 राशींच्या आयुष्यामध्ये कोणत्या सकारात्मक गोष्टी घडणार आहेत ते बघूयात. 7 राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे सिंह रास, चौथी रास आहे कन्या रास, 5वी रास आहे तुळ रास, 6वी रास आहे धनु रास आणि 7वी रास आहे कुंभ रास. या आहेत त्या 7 राशी ज्यांना 26 ऑगस्ट पर्यंत चांगल्या गोष्टी घडताना दिसणार आहेत. आता प्रत्येक राशीसाठी जाणून घेऊयात की त्या राशीच्या आयुष्यामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापैकी 80% लोक असे आहेत की आमचे व्हिडिओज नियमित बघतात परंतु अजूनही त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. त्यामुळे लगेच सबस्क्राईबचं ते लाल बटन क्लिक करा. आता बोलूया ग्रहमानाबद्दल. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच सध्या मेष राशीमध्ये विराजमान आहे. जुलै महिन्यात मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. सुमारे 18 महिन्यांनी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जाते. मंगळ सुमारे 46 दिवस वृषभ राशीमध्ये विराजमान असेल. मंगळ हा भूमी शौर्याचा कारग्रह मानला जातो आणि 26 ऑगस्ट पर्यंत मंगळ वृषभ राशीमध्ये असणार आहे. आणि मंगळाचं होणारं हेच राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. त्या 7ही राशींना आर्थिक आघाडीवर, व्यवसायात, शिक्षण, नोकरीत, करिअर, कुटुंब या सगळ्याच पातळ्यांवर शुभ परिणाम दिसून येतील. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीला पैशांची बचत होताना दिसेल. मान सन्मानात वाढ होईल. प्रतिष्ठा, कीर्ती चांगली वाढेल. जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक आनंद टिकून ठेवण्यास तुम्ही सक्षम होऊ शकाल. त्याचबरोबर संशोधन कार्यात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला नफा आणि प्रगती दिसून येईल. इतर प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक सुद्धा मेष राशीची लोक या काळामध्ये करू शकतात. त्यानंतर पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचे जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा व्यवसायात चांगला नफा दिसेल. नवीन योजना ते आखतील ज्यामध्ये ते यशस्वी होतील. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळामध्ये मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सासरच्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. पावलावर त्यांची साथही मिळेल. जोडीदाराकडून सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावनांचा तुम्ही या काळामध्ये आदर कराल, जो एकमेकांबद्दल प्रेम वाढवण्यासाठी मदत करेल. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळ अनुकूल आहे. नोकरदारांना करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी मिळू शकते. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर चांगल्या कंपन्यांमधून ऑफर्सही मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे योग देखील आहेत. त्यानंतर कन्या रास. कामात नशिबाची साथ मिळताना कन्या राशीच्या लोकांना दिसणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील. त्याचबरोबर नोकरदारांच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि व्यावसायिकांना सुद्धा चांगले आर्थिक लाभ बघायला मिळू शकतील. मंगळाच्या प्रभावामुळे
कन्या राशींच्या लोकांच्या वाढ होताना दिसेल. देश विदेशामध्ये प्रवास करू शकता असे योग आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळू शकेल. त्यानंतरची पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन साधनं मिळू शकतात. आर्थिक स्थिती त्यामुळे सुधारताना दिसेल. प्रलंबित अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय. नोकरदारांच्या पगारात सुद्धा वाढ झालेली बघायला मिळू शकते. व्यावसायिकांना सुद्धा चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. एकंदरीतच तूळ राशीचा विचार करता प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढण्याचे योग देखील या काळामध्ये बनत आहेत. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांना खास करून भावंडांचं सहकार्य या काळामध्ये मिळताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांना चांगले लाभ मिळतील. बचत करण्यामध्ये खास करून तुम्ही यशस्वी व्हाल. संयम, धैर्य या गोष्टीमध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर या सगळ्या गुणांमुळेच तुमची निर्णय क्षमता सुद्धा सुधारू शकते. त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. व्यावसायिकांसाठी सुद्धा नफा आणि प्रगती होण्याचे योग आहेत. त्यानंतरची रास आहे कुंभ रास. भौतिक सुख सोयींमध्ये कुंभ राशींना या काळामध्ये मिळू शकते. नोकरदारांसाठी काळ चांगला आहे. नवीन पद प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर हा काळ योग्य आहे. कुंभ राशीच्या लोकांचा सुद्धा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी संबंधितचे व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये सुद्धा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तर मंडळी, या होत्या त्या 7 राशी ज्यांना या मंगळ गोचराचा शुभ परिणाम बघायला मिळणार आहे. मंगळ म्हणजेच ऊर्जा, मंगळ म्हणजेच कार्यक्षमता, मंगळ म्हणजेच धडाडी. या सगळ्याच गुणांची आवश्यकता आहे चांगलं करिअर घडवण्यासाठी आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये प्रगती होत नाहीये असं वाटत असेल तर मग तुम्ही कुठल्याही राशीचे असाल पण मंगळाचं धाडस तुम्हाला हवं असेल तर हनुमानाची उपासना नक्की करा. त्यामुळे मंगळ ग्रहाचं पाठबळ प्राप्त होतं. हनुमानाच्या उपासनेमध्ये तुम्ही रोज मारुती स्तोत्र म्हणू शकता किंवा मग हनुमान चालीसा म्हणू शकता. या प्रकारे कुठलंही एक स्तोत्र किंवा हनुमानाच्या मंत्राचा जप नित्य केल्याने मंगळ ग्रहाचं पाठबळ प्राप्त होऊन मनात एक धाडस येतं आणि धाडस आलं की माणूस कुठल्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये नशीब अजमावायला मागे पुढे पाहत नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.